हे तुम्ही वाक्य लिहून घ्या आणि बाय हार्ट करा, ध्यानात ठेवा. पुढे आपल्याला शक्यतो हे 3 टाईपचे क्यूब्स विचारले जातात. पहिला असतो 3x3x3 म्हणजे लांबी, रुंदी, उंची याची 3 3 3 आहे. बघा 1 2 3 ही झाली लांबी म्हणजे लेंथ L. हे झाले 1 2 3 ही झाली त्याची ब्रेथ आणि ही त्याची हाईट आहे. इकडे 1 2 3 ही त्याची हाईट म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची याची 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर आहे. मग हा 3x3x3 चा क्यूब म्हणतो आपण आणि यामध्ये टोटल 2 कट मारून प्रत्येक म्हणजे लेंथला 2 कट, ब्रेथला 2 कट आणि हाईटला म्हणजे लांबीला 2 कट, रुंदीला 2 कट, उंचीला 2 कट मारलेत. त्यामुळे त्याचे टोटल ह्या 3 चा क्यूब म्हणजे 3 चा घन बरोबर 3 चा घन 27 27 एवढे स्मॉल क्यूब लहान ठोकळे निर्माण झालेत. मग आपल्याला कधी कधी टोटल क्यूब देतात म्हणजे हे 27 ही संख्या दिली जाते आणि तुम्हाला सांगितलं जातं की त्याचं n व्हॅल्यू काढा n. मग आपण काय करायचं असतं n ची व्हॅल्यू काढण्यासाठी टोटल नंबर ऑफ स्मॉल क्यूब्सला त्याचा क्यूब रूट काढायचा असतो. 27 चा क्यूब रूट काढला म्हणजे त्याचं घनमूळ काढलं तर ते येतं 3. आणि जर तुम्हाला असं सांगितलेलं असेल 3 गुणिले 3 गुणिले 3 तर तुम्हाला लगेच इथे कळणार की n बरोबर 3. मग तुम्हाला क्यूब रूट घनमूळ काढण्याची काहीच आवश्यकता नाही. इकडे 2 नंबरची जी आकृती आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की 4x4x4 म्हणजे लांबी 4, रुंदी 4, उंची 4 आणि 4 काय सेंटीमीटर म्हणजे ही जी आहे त्याची कडा 4 सेंटीमीटरची होती. आपण 1-1 सेंटीमीटरचे तुकडे केलेत. मग 3 कट मारले. आपल्याला दोरीचं उदाहरण माहित आहे की जर या दोरीला मी 3 ठिकाणी कापलं तर त्याचे 4 तुकडे होतील. जितक्या ठिकाणी कापू त्यापेक्षा 1 तुकडा जास्त होत असतो. मग इकडे पण सेम आहे तसं की 3 कट मारले की 4-4 तुकडे होतात लांबी, रुंदी, उंचीचे आणि टोटल या 4 चा घन बरोबर 64 एवढे टोटल स्मॉल क्यूब्स किंवा लहान घन तयार होतील. आणि n काढायचा असेल तर इथे जर 4x4x4 दिलेला असेल तर n ची व्हॅल्यू तुम्हाला सरळ 4 लिहिता येईल. जर तुम्हाला एकूण छोटे ठोकळे दिलेले असतील तर तुम्हाला या 64 चा क्यूब रूट काढावा लागेल किंवा त्याचं घनमूळ काढावं लागेल. ते 4 येईल. आणि दोन्ही दिलेलं नसेल आणि फक्त अशी आकृती दिलेली असेल तर सरळ कोणती तरी एक रांग लांबी, रुंदी किंवा उंची मोजायची. आता आपण इथेच वरती मोजूयात 1 2 3 4 म्हणजे इथे n आहे 4. लगेच आपल्याला हे समजून जातं. मग सेम थिंग इकडे शेजारच्या याच्यावर अप्लाय करायची की इथे लांबी 5 आहे, रुंदी 5 आहे आणि उंची पण 5 आहे. मग यामध्ये टोटल छोटे ठोकळे किती निर्माण होणार? 5 चा घन बरोबर 125 125. हे आता तुम्हाला कळलं असेल. आपण हा टॉपिक खूपदा रिपीट केलेला आहे. आता तुम्हाला यावरून नक्कीच कळलं असेल की यामध्ये टोटल 125 ठोकळे शेवटच्या आकृतीत, दुसऱ्या आकृतीत टोटल 64 ठोकळे आणि पहिल्या आकृतीत टोटल 27 ठोकळे निर्माण झाले. मग आता तुम्हाला n ची व्हॅल्यू काढणं जमलंच पाहिजे. उदाहरणामध्ये कधी दिलेलं असतं, कधी दिलेलं नसतं. आता महत्त्वाचे प्रकार की काय काय दिलेलं असतं रंगांच्या बाबतीत. बघा, रंगांच्या बाबतीत असं दिलेलं असतं की पहिला समोरासमोरील बाजूला समान रंग दिलेला असतो. म्हणजे इकडे तुम्हाला ग्रीन रंग पहिल्या आकृतीत दिसत असेल, ही 1 नंबरची आकृती, तर राईट हँड साईडला तुम्हाला ग्रीन कलर दिसतोय तर लेफ्ट हँड साईडला पण ग्रीनच असेल. फ्रंटला तुम्हाला रेड दिसतोय तर बॅकला पण रेड असेल आणि टॉपला तुम्हाला पर्पल दिसतोय तर तुमचा जो बॉटम आहे त्याला पण तुम्हाला पर्पलच कलर दिसेल. दुसरी जी आकृती आहे इथे 2 नंबर देतोय मी, तर इकडे सर्व बाजूंना 6च्या 6 पृष्ठांना सेम रंग आहे. यामध्ये दुसरं काहीच ऑप्शनच नाहीये, सगळीकडे सेमच कलर दिलाय. आता तिसऱ्या आकृतीमध्ये काय केलंय की टॉप आणि बॉटम म्हणजे वरचं जे झाकण आहे ते आणि खालचा तळ आहे त्याला एक रंग आहे पर्पल
आणि उरलेल्या चारही भिंती म्हणजे व्हर्टिकल ज्या सरफेसेस आहेत उभे, त्या सर्वांना लाल रंग दिलेला आहे. म्हणजे टॉप बॉटमला एक रंग आणि उरलेल्या व्हर्टिकल किंवा उभ्या पृष्ठांना सेम रंग, म्हणजे यामध्ये एकूण दोनच रंग आहेत. आणि पुढे काय सांगितलंय बघा, उभ्या पृष्ठांना समान रंग, उरलेल्याला एक रंग. आणि आता 3 नंबरच्याचं थोडंसं मी सांगताना तुम्हाला एक्सप्लेन करताना असं सांगितलं, इथे टॉपला एक रंग, बॉटमला वेगळा रंग आणि उभ्या भिंतींना तिसरा रंग, म्हणजे या टोटल 3 रंग आहेत. आणि चौथ्या आकृतीमध्ये फक्त दोनच रंग आहेत, वरती आणि खाली, म्हणजे टॉपला आणि बॉटमला ग्रीन कलर, व्हर्टिकल सरफेसेसला ब्ल्यू कलर, स्काय ब्ल्यू कलर. अशा पद्धतीने वेगवेगळे कॉम्बिनेशन तुम्हाला येऊ शकतात, पण शक्यतो तुम्हाला येतो हा 1 नंबरचा ठोकळा. हाच ठोकळा मॅक्सिमम टाइम येतो. मग आता काही आणखी उदाहरणं बघूयात. आता इथे काय काय कॉम्बिनेशन असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपण ना त्यांचे काय प्रश्न येतात याच्यावर ते बघू, त्याचे फॉर्म्युली बघू आणि मग नंतर वेगवेगळे रंग असल्यावर काय करायचं ते बघू. अगोदर बेसिक तुम्हाला सगळ्या प्रकारचे फॉर्म्युले माहीत असायला हवे. आता क्वेश्चन नंबर 1 आहे बघा, इथे इंग्रजीमधून दिलाय पण मी त्याचं तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन पण सांगतो. इथे सांगितलंय की एक क्यूब आहे आणि तो ब्ल्यू कलरने, आता ॲक्च्युली इथे पर्पल कलर आहे पण इथे ब्ल्यू कलर आहे असं समजा, त्याच्या सर्व बाजूंना तो एकच रंग दिलेला आहे आणि त्यानंतर तो 125 छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट केलेला आहे, सारख्याच मापाचे आहेत ते. तर मग तुम्ही सांगा, त्यांनी सांगितलंय की हाऊ मेनी क्यूब्स आर नॉट पेंटेड ऑन एनी सरफेस किंवा फेस. मग जे छोटे छोटे स्मॉल झालेत ना तुकडे करून आपले, त्यातल्या एकाही छोट्या छोट्याबद्दल बोलतोय, छोट्या क्यूबला असे किती क्यूब आहेत की त्याचा एकही भाग रंगवलेला नसणार. मग आता ॲक्च्युली ते तुम्हाला कुठे दिसणार, ते तुम्हाला ना ह्या पहिल्या रांगेच्या आतमध्ये दिसणार. म्हणजे हे जे सरफेस आहे त्याची दुसरा आतमधला, तुम्हाला हे कापून दाखवल्याशिवाय कळणार नाही की कुठला नेमका बोलतोय. पण त्याचा फॉर्म्युला ध्यानात ठेवा, त्याचा फॉर्म्युला सोपा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे n-2 होल ब्रॅकेट क्यूब किंवा पूर्ण कंसाचा घन. पाठ करायचा हा फॉर्म्युला पाठ करा. त्याचा फॉर्म्युला आहे n-2 कंसाचा घन. आता n कुठून आणायचा, मी सांगितलं की तुम्हाला जर इकडे टोटल छोटे दिलेले असतील तर याचा क्यूब रूट काढायचा. बघा n बरोबर 125 चा क्यूब रूट, इथे बरोबर उत्तर येतं n = 5. उत्तर मिळालं तुम्हाला n चं. आता n ची व्हॅल्यू इथे टाकली, n-2 म्हणजे 5 - 2 बरोबर, इथे क्यूबचं साइन दिलं म्हणजे त्याचा पॉवर 3 लिहिला. मग तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या, 5 - 2 चा घन, 3 चा घन, 3 चा घन 27 येतो. तर आपल्याला मिळालं की यामध्ये असे ठोकळे आहेत 27 की त्यांच्या एकही बाजू रंगवलेली नाही. आणि ऑब्विसली ते कुठे असणार, सेंटरला, कोर म्हणतो ना आपण त्याला, म्हणजे सरफेसच्या 2 नंबरची लाईन, टॉप बॉटम लेफ्ट राईट फ्रंट सगळ्याच्या पहिली लाईन सोडून दुसरी लाईन आतमधली, कोरमधली, गाभ्यातली, कोर म्हणजे गाभा, ते सगळे तुम्हाला गाभ्यामध्ये सापडतील. आता हा फॉर्म्युला तुमचा पाठच असायला हवा. त्यानंतर तुम्हाला दुसरा विचारलं जातं की एकाच बाजूने रंगवलेले किती ठोकळे, एकाच बाजूने रंग दिलेले. ते तर खूप सिंपल आहे, फॉर्म्युल्याच्या बाबतीत पण बघू आणि डायरेक्टली मोजायचे कसे ते पण बघू. फॉर्म्युला आहे त्याचा बघा विद्यार्थी मित्रांनो, तो आहे n-2. n-2 कॉमन आहे सगळ्यांच्या बाबतीत. स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 6. आता इंटू 6 का बरं ते बघा इकडे शेजारी, 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा एका सरफेसवर 9 येते. आता तुम्हाला हे 9 काढण्यासाठी तुम्हाला ही n ची व्हॅल्यू 1 2 3 ती शोधावी लागेल. ती मिळाली की तिचा स्क्वेअर केलं की एका सरफेसवरचे सर्व मिळतील आणि मग इंटू 6 केलं म्हणजे 6 सरफेसचे मिळतील. तर
5 वजा 2 बरोबर 3, 3चा स्क्वेअर इंटू 6, 3चा स्क्वेअर 9 इंटू 6 बरोबर 54. त्याचा आन्सर येतं 54 किंवा 54. 9 गुणिले 6. आत्तापर्यंत ज्या मुलांना हे इंग्लिशमधून ऐकायची सवय नसेल त्यांनी सतत ऐकल्यानंतर त्यांना लक्षात येईल की जे इंग्लिशमधून टर्मिनॉलॉजी सांगितली जाते की 3चा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर या गोष्टी तुम्हाला हळूहळू अंगवळणी पडतीलच, पण त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली जॉईन राहावं लागेल. जे मुलं आता 7वीला आहेत त्यांनी NMMS साठी जॉईन राहा. जे मुलं 6वीला आहेत त्यांनी नेक्स्ट इयरच्या स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी जॉईन राहा. जे मुलं 4थीला आहेत त्यांनी नेक्स्ट इयरच्या 5वीसाठी जॉईन राहा. तुम्हाला बेसिक पासून 23 तारखेपासून एकदम डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट सांगितली जाईल. तर हा दुसरा फॉर्म्युला तुम्ही पाठ करायला हवा की एका बाजूने रंगवलेले ठोकळे शोधण्यासाठी हा आहे n-2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, किंवा तुम्हाला जर आकृती दिली असेल तर पहिली रांग सोडायची, वरची कडेची सगळ्या रांगा सोडून द्यायच्या आणि मधले ठोकळे मोजायचे, गुणिले 6 करायचं, तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. आता पुढचा प्रश्न येतो की दोन बाजूने रंग दिलेले ठोकळे. आता दोन बाजूने रंग दिलेले ठोकळे कुठे असतात? कडेला. बघा हा 1, हा 2 आणि हा 3. इथे बघा त्याला दोन रंग आहेत, इकडे पण आणि इकडे पण. मग एका कडेवर ते 3 आहेत, मग टोटल कडा किती? 12. म्हणून इथे n-2 गुणिले 12 केले. मग तुम्हाला हे कळायलाच पाहिजे की दोन रंग असणारे ठोकळे कडेवरच असतात. कडेवर म्हणजे तुमच्या कडेवर नव्हे, ह्या ठोकळ्याच्या कडेला, कडे एजेसवर. म्हणून इंटू 12 आहे. एकाच बाजूने रंगवलेले ठोकळे सरफेसवर असतात म्हणून इंटू 6 आहे. हा फॉर्म्युला पाठ करायचा. n-2 इंटू 3 फॉर्म्युले जर पाठ केले तुम्हाला 6 मार्क मिळणार असतील तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे फॉर्म्युला पाठ करायला? दोन बाजूने रंग दिलेले ठोकळे एजेसवर असतात. आता पुढचा प्रश्न विचारलाय की असे ठोकळे सांगा की कमीत कमी त्यांना दोन बाजू रंगवलेले पाहिजे. मग इथे तुम्हाला 2 सरफेस रंगवलेले प्लस 3 सरफेस रंगवलेले ठोकळे शोधावे लागतील. आणि 3 सरफेस रंगवलेले ठोकळे फक्त कॉर्नरला असतात आणि त्यांची संख्या फिक्स 8 असते. म्हणून इथे बघा दोन बाजूने रंगवलेल्या ठोकळ्यांचा फॉर्म्युला +8 केले. मग इथे आपल्याला यांची व्हॅल्यू कळते बघा 1 2 3 4 5. इथे यांची व्हॅल्यू आहे 5, किंवा इथे वरती क्वेश्चन मध्ये जो 125 नंबर दिलाय त्याचा क्यूब रूट जरी काढला तरी तुम्हाला त्याचं उत्तर यांची व्हॅल्यू 5च मिळेल. आणि मग ते व्हॅल्यू जर फॉर्म्युला मध्ये पुटअप केल्या तर तुम्हाला 36 + 8 इज इक्वल टू 44 उत्तर येईल याचं. अशा पद्धतीने याचं उत्तर तुम्हाला मिळालं. आणि आता तुम्हाला हे पण कळालं की 3 बाजूनी सरफेसला रंग असणारे ठोकळे फिक्स 8 असतात, त्यासाठी कोणत्याही फॉर्म्युल्याची गरज नाही. आता मी मगाशी पुढे नेलं होतं ते क्लिअर करतो की इथे दोन बाजूंनी रंग असणारे ठोकळे त्याचे रंग कोणकोणते विचारतात. हे उदाहरण विचारलं जातं. आता हा ठोकळा मी ओपन करून इथे दाखवलाय. हा कोणता आहे ठोकळा? पहिल्यापासून बघू. हा आहे समोरासमोरील बाजूंना समान रंग असणारा ठोकळा, म्हणजे अपोजिट साइडला सेम कलर. तर इथे बघा, इथे समोर रेड कलर आहे आणि डाव्या बाजूला ग्रीन कलर आहे. आता उजव्या बाजूला पण सेम कंडिशन असणार, रेड आणि ग्रीनच असणार, कारण अपोजिट साइडला सेम कलर आहे. इथं वरती रेड आणि पर्पल आहे, रेड प्लस पी आहे. इथं पण रेड प्लस पी असणार आणि खाली पण रेड प्लस पी असणार आणि इथे पण रेड प्लस पी असणार. इथे रेड प्लस जी, इथे पण रेड प्लस जी, इथे रेड प्लस जी, इथे पण जी प्लस आर म्हणजेच रेड प्लस जी. म्हणजे तुम्हाला इकडे दोनच रंग दिसत आहेत, म्हणजे 3 रंग दिसत आहेत फ्रंट सोडून. मग ही जी कंडिशन आहे ना त्या बाजूला पण असणार, कारण बरोबर लाल रंग तिकडून पण आहे अपोजिट साइडला. इकडे रेड आहे ना, बॅक साइडला रेड.
मग याचे मोजले की तुम्हाला बाकीचे सगळे मिळणार. आणि मी इथे ते दाखवण्यासाठी काय केलंय की तो ओपन करून दाखवलाय तुम्हाला. बरोबर हाच सेम इकडे ओपन करून दाखवला. मागच्या वेळेस काय झालं होतं आपल्याकडून, इथे 5 बाय 5चा ठोकळा झाला होता आणि ह्या ओपन केलेला 4 बाय 4चा झाला होता. त्यामुळे आपला हिशोब जुळत नव्हता. मग इथे बघा तुम्हाला सरळ दिसतंय आर प्लस जी, आर प्लस जी, आर प्लस जी, आर प्लस जी. मग आता ह्या तिन्ही याच्यामध्ये काय काय कॉम्बिनेशन दिसणार तुम्हाला, आर प्लस जी, आर प्लस पर्पल आणि पर्पल प्लस ग्रीन, हे तीनच कलर कॉम्बिनेशन दिसणार, कारण यामध्ये तीनच कलर आहेत. मग जे टोटल नंबर ऑफ ठोकळे आहेत ना ते किती आहे, दोन रंग असणार आहे, n मायनस टू इंटू 12, 3 मायनस टू किती, 4 मायनस टू इंटू 12, 2 इंटू 12 इज इक्वल टू 24. 24 मध्ये ह्या तीन कॉम्बिनेशन मध्ये ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होतील, म्हणजे ते 8 8 8 असतील. ध्यानात घ्या, अपोजिट साइडला जर सेम कलर आला आणि तुम्हाला असं विचारलं, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की रेड आणि ग्रीन कलर असणारे असे किती ठोकळे येतील. मग तुम्हाला माहित पाहिजे त्याचं उत्तर की ते 8च येणार आहेत, कारण इकडे इक्वल कलर आहेत, अपोजिट साइडला सेम कलर आहेत. मग एकूण ठोकळे काढायचे, डिवायडेड बाय 3 करायचं, तुमचं उत्तर आलं. जर समोरासमोरील बाजूंना अपोजिट साइडला सेम कलर असेल तर. त्यानंतर आता दुसरा ऑप्शन की शेजारच्या शेजारच्या साइडला पृष्ठभागाला सेम कलर. मग इथे बघा तुम्हाला फ्रंट रेड दिसतोय आणि राईट पण रेड दिसतोय. मग सेम इथे ग्रीन असणार आणि एक तर बॅकला ग्रीन असणार, नाही तर लेफ्टला ग्रीन असणार. पण आपल्याला माहिती आहे शेजारी शेजारी, म्हणजे इथे दोन दोनच्या जोड्या येणार आहेत, रेड रेड. बघा इकडे दिसतंय तुम्हाला सगळं. आता काय कसं कॉम्बिनेशन येणार बघा, इथे रेड आणि पर्पलचंच बघूयात आपण उदाहरण. इकडे मी त्यासाठी शेजारी शेजारी दाखवलेत. बघा हा हे पर्पलवाला सरफेस आहे, हा पण पर्पलवाला सरफेस आहे, आणि इथे शेजारी सेंटरला रेड आहे. मग इथे आर प्लस पी, इथे आर प्लस पी, इथे आर प्लस पी, आणि इथे पण आर प्लस पी. म्हणजे आर प्लस पी वाले किती झाले आता, आर प्लस पी वाले किती झाले, कसे ते तुम्हाला कळेल की हा पण इकडे एकमेकाच्या शेजारी जोडला जातो. हे शेजारचे शेजारचे दोघं, हे पण शेजारचे शेजारचे आहेत. म्हणून इथे पण आर प्लस पी, हा आर प्लस पी आणि हा पण आर प्लस पी आहे. म्हणजे 6 6 आहेत ते, म्हणजे आर प्लस जी 6, आर प्लस पी 6 आणि जी प्लस पी पण 6, म्हणजे 24 मधले 18 गेले. मग आता दुसरं कॉम्बिनेशन काय येणार, जी प्लस जी, पी प्लस पी आणि आर प्लस आर. यांच्यामध्ये आता 24 मधले जे उरलेले दोन दोन आहेत ना ते यांच्यामध्ये येतील. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे की जर शेजारी शेजारी आले तर कसं करायचं, शेजारी शेजारी सेम कलर आले तर कसं कॉम्बिनेशन येणार, हे तुम्हाला लक्ष द्यायला हवं. अशी आकृती काढून घेतली तरी चालेल किंवा यावरती लिहिलं तरी चालेल. इथे बघा, इथे आर प्लस आर, आर प्लस आर दिसतंय तुम्हाला, दोनच आहेत. आणि संपलंय आता, रेड रेड रेडचं शेजारचं ऑप्शन संपलंय. मग ब्ल्यूच्या बाबतीत पण तसंच येणार, पर्पलच्या बाबतीत आणि ग्रीनच्या बाबतीत पण दोन दोनच जोड्या येणार. आणि हा जर n 3 असता, n जर 5 असता तर याची संख्या आणखी एक एकने वाढली असती, काही फरक झाला नसता. आता हे तुम्हाला इमॅजिन प्रॅक्टिस करावं लागेल, तेव्हा तुम्हाला परफेक्टली येईल. पण शक्यतो असा उदाहरण येत नाही, अपोजिट साईडवालं उदाहरण येतं. आणि हे तर एकदम सोपं आहे, वरतून आणि खाली तळाला एक रंग सेम कलर आणि व्हर्टिकल उभ्या भिंतींना एक रंग. याच्यामध्ये तुम्हाला सरळ दिसतंय की पर्पल प्लस ग्रीन, पर्पल प्लस ग्रीन हे दोन झाले. इथं पण पर्पल प्लस ग्रीन, इथे पण पर्पल प्लस ग्रीन 4 झाले. पी प्लस जी,
4 झाले आणि खालच्या तळाचे पण 4, हे 8 झाले. उरलेले बघा, इकडून पण पर्पल प्लस ग्रीन आहे, म्हणजे इथे पण आणखी डबल होणार आहेत ते. इथे पण होणार आहे पी प्लस जी, पी प्लस जी, म्हणजे हे 2 आणि खालचे 2 आणखी 4, म्हणजे 8 आणि 4 12, टोटल 12 झाले. आणखी पण त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. टोटल का बरं माहिती आहे का, ते इथे पण आहेत बघा, इथे पण, म्हणजे हे 2 आणि ते 2 आणखी 4, म्हणजे ते टोटल येतात 16. आणि पर्पल प्लस पर्पल येतात 8. ते कोणते? हा बघा, पी प्लस पी, इथे हे 2, पी प्लस पी, पी प्लस पी, इथे तसंच, इथे तसंच, इथे तसंच, आणि मागच्या बाजूला पण तसंच. अशा पद्धतीने हे सगळं होतं. यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस, इमॅजिनेशन या सगळ्या गोष्टींचा यूज करावा लागेल. मी त्यासाठी ओपन करून, तो बॉक्स ओपन करून आकृती काढून दाखवलेली आहे. तुम्हाला ते जमायलाच हवं. आता हा टॉपिक आपला संपलेला आहे कलर क्यूबचा. त्यासाठी फक्त 3 फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युलाज मी तुम्हाला परत एकदा सांगून देतो आणि रिअल लाईफ एक्झाम्पल कसं येतं परीक्षेमध्ये ते पण दाखवतो. इकडे आलंय बघा, फक्त उदाहरण दाखवतो म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी तयारी करता येईल. एक लाकडी घन ठोकळा घेऊन त्यावर सम्मुख पृष्ठ, सम्मुख म्हणजे अपोजिट. तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्हीतून पण प्रश्न असतो, त्यामुळे ज्यांना मराठी समजत नाही त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना इंग्लिशमधून तो क्वेश्चन समजेल. सम्मुख म्हणजे अपोजिट, मुख म्हणजे तोंड ना, सम्मुख म्हणजे समोर. अपोजिट पृष्ठभागावर लाल, हिरवा, निळा आहे, म्हणजे इथे रेड, ग्रीन, ब्ल्यू हे कलर आहेत. म्हणजे तुम्हाला आर प्लस जी, जी प्लस आर आणि ब्ल्यू प्लस जी असे 3 कॉम्बिनेशन मिळणार तुम्हाला, 2-2 वाल्यांचे. तर तुम्हाला सांगितलंय त्यांनी 3 काप घेतले म्हणजे N4, 3 काप घेतल्यावर N4 झालं. हे लगेच तुम्हाला कळून गेलं आता. 3 काप घेतली की N4. तुम्हाला दोरीचं उदाहरण सांगितलं ना, 3दा कट केली की तुकडे 1, 2, 3, 4 होतात, म्हणून इथे N आला 4. मग त्यावरून तुम्हाला इथे 2च रंग असलेले ठोकळे विचारले. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, पाठ केलेला आहे तुम्ही, तो लिहायचा. इथं फक्त एकाच बाजूला रंग असलेले ठोकळे विचारले. तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, तो लिहायचा, व्हॅल्यू पुटअप करायच्या, सॉल्व करायचं. आता पुढचं उदाहरण दाखवतो तुम्हाला, आणखी वेगळं कोणतं आहे. हां, आता आणखी एक उदाहरण बघा, इकडे उदाहरण दाखवतो. सोबत दिलेल्या आकृतीत ठोकळ्यांची समोरची पृष्ठे समान रंगाने रंगवली. झालं का अपोजिट वालं. मग निळा, हिरवा आणि पिवळा सांगितलंय. मग इथे लगेच निळाला ब्ल्यू लिहायचं, ब्ल्यू प्लस येल्लो, येल्लो प्लस ग्रीन आणि ब्ल्यू प्लस ग्रीन, हे 3 कॉम्बिनेशन येतील आणि त्यांचे सारखे सारखेच वाटप होईल, हे आपल्याला माहित आहे. जर 2 वालं विचारलं तर. विचारलंय एकच रंग किमान, मिनिमम 1 कलर, म्हणजे काय? इथं 1 कलरवाले, 2 कलरवाले आणि 3 कलरवाले, तिघांची पण ॲडिशन करावी लागेल. नाही, किमान, मी प्रश्न बघा, प्रश्न नीट वाचायचा मुलांनो. माझ्याकडून पण चूक झाली प्रश्न वाचण्याची, तुम्ही करायची नाही. काय झालंय, काय विचारलंय? किमान एकच रंग किमान 2 पृष्ठांवर पाहिजे त्यांना. एकच रंग 2 पृष्ठांवर असणार आहे, किमान 2 पृष्ठावर, म्हणजे 3 पृष्ठावर चालल. एकच रंग पाहिजे, मिनिमम 2 बाजूला एक रंग पाहिजे त्यांना. आता बघा, जेव्हा अपोजिट सरफेसवर 3 कलर येतात ना, तेव्हा याच्यावरती 1, 2, 3 वेगवेगळे कलर येतात 3 वाल्यांवर. 8 जे येतात ना आपले, त्याच्यावर 3 वेगवेगळे रंग येतात. मग त्यांनी काय सांगितलं, एकच रंग त्यांना 2 याच्यावर पाहिजे. तो तर त्यांना कुठेही भेटणार नाही. त्याचं कारण असं, अपोजिट सरफेसवर सेम कलर आहे, त्यामुळे 2 पृष्ठावर सारखा रंग येऊ शकत नाही, म्हणून त्याचं उत्तर 0 आहे. ध्यानात घ्या, अपोजिट पृष्ठावर जर सेम कलर असेल तर इथे मी त्यासाठी बी प्लस वाय लिहिलंय, वाय प्लस जी लिहिलंय, बी प्लस जी लिहिलंय. तुम्हाला कुठे मी बी प्लस बी, वाय प्लस वाय आणि रेड प्लस कोणता आहे अजून तिसरा, ग्रीन प्लस ग्रीन लिहिलेलं दिसलं का तुम्हाला? नाहीये, कारण हे 0 0 0 आहेत.
ते कधी होईल पॉसिबल, जर शेजारी शेजारी सारखे रंग असले तरच ते पॉसिबल होईल, अन्यथा पॉसिबल होऊ शकत नाही. तिन्ही रंग असतील असे किती ठोकळे? आपल्याला माहिती आहे 8. याला तर कॅल्क्युलेशनची पण गरज नव्हती ह्या या प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नाला. पिवळा रंग असणारे परंतु एकही हिरवा पृष्ठ नसणारे, मग पिवळा पाहिजे बघा, वाय पाहिजे त्यांना, पण वाय प्लस जी नाही पाहिजे, फक्त वाय प्लस ब्ल्यू चालेल त्यांना. म्हणजे पिवळा असणार चालतोय पण पिवळा आणि ग्रीन नकोय त्यांना. म्हणून त्याचं उत्तर फक्त 8 येईल, कारण ह्या माझ्या मते याला 1 2 3 3 इंटू 12 3 इंटू 12 36 आहेत. 36 ला 3 मध्ये सारखं इक्वली डिवाइड केल्यावर किती? 12 12 12, म्हणून त्याचं उत्तर आहे 12. मग हे इक्वली येणार 12 12 12 12 12 12, म्हणून त्याचं उत्तर आहे 12. अशा पद्धतीने यावरचे प्रश्न सोडवायचे तुम्हाला. काही अवघड नाही आहे. हाच प्रश्न येतो, असाच प्रश्न येतो, ह्या प्रकारचे पण प्रश्न येतात त्यामध्ये की ऑल द आउटर सरफेसेस ऑफ द गिवन फिगर आर पेंटेड विथ द सेम कलर. म्हणजे सगळ्या बाजूने सारखा रंग दिलेला आहे त्यांना. मग त्यांनी सांगितले की असे किती आहेत की त्याला 3 फेस पेंट केलेले आहेत त्यांनी. सगळे कॉर्नर तुम्हाला मोजावे लागतील या फिगर मधले. आणि पुढे विचारलंय की इन द गिवन फिगर फाइंड द मॅक्झिमम नंबर ऑफ क्यूब्स दॅट आर अरेंज्ड वन अबव द अदर. असे क्यूब शोधा की ज्यांच्यावर जे एकमेकावर रचलेले आहेत. मग असे सगळेच आहेत त्याच्यात, बरोबर की नाही? मग तुम्हाला सगळे मोजावे लागतील याच्यामध्ये एकमेकावर रचलेले. मग हे किती आहेत? 1 2 3 4 5 6. हा 6 बाय 1 2 3 4 5 6. आणि ही हाईट किती आहे? 1 2 3 4 5 6. म्हणजे हा आहे ना 6 बाय 6 बाय 6 चा क्यूब होता. पण झालं काय की इथं काही कट पडलेले आहेत. ते किती आहेत? 2 बाय 2 बाय 2 चा कट पडलेला आहे एक. 2 बाय 2 बाय 2 चा कट पडलाय, तो मायनस करायचा. इथे 2 बाय 2 बाय 2 चा इथे पण तेवढाच पडलेला आहे, आणि इथे पण 2 बाय 2 बाय 2 चा पडलाय. म्हणजे इथे 8 इंटू 3 24 कमी झालेत. मग किती मधून कमी झाले? 6 चा क्यूब किती होतो? 216 मायनस 24, एवढे कमी होतील त्याचे. म्हणजे 2 इकडून नाही घेतलेला आपण, 11 11 मधून 2 गेले 9, 192 उत्तर आहे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं. इथे काय झालंय, 3 कॉर्नरला 2 बाय 2 बाय 2 चे 3 पीस कट केलेले आहेत. मग टोटल नंबर ऑफ छोट्या छोट्या क्यूब्स मधून आपण 24 क्यूब्स मायनस केलेत. अशा पद्धतीने हे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ते तुम्ही सोडवायचं. इथं 4 बाजूने रंगवलेले ठोकळे विचारले. तर 4 बाजूने रंगवलेले हे सगळे आहेत असे बाहेर आलेले. मग हा 1 2 3 4 5 6, एवढे 6च आहेत की ते 4 बाजूने रंगवलेले आहेत, बरोबर की नाही? मग काय काय विचारले? एकूण ठोकळे किती विचारले. मग मगाच्या सारखंच करायचं, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट करायची, आणि 1 बाय 1 चे 3 आहेत, किती कट केलेले आहेत तेवढेच मायनस करायचे. 1 2 3 4 5, 1 2 3 4, हाईट फक्त 4 आहे बरं का. 5 इंटू 4 इंटू 3 असा ठोकळा येतो. 60 आहेत टोटल. त्याच्यामधून किती गेले? 1 2 3 4 5 6 गेले, म्हणजे 54 उत्तर आहे त्याचं. याच्यामध्ये एकूण ठोकळे 54 आहेत. 4 बाजूने रंगवलेले ठोकळे किती काढलं आपण आता? 1 2 3 4 6. 4 बाजूने रंगवले. 3 बाजूने रंगवलेले ठोकळे किती? 3 बाजूने वाले कोणते आहेत? हे सगळे कॉर्नर वाले. म्हणजे हा 1 2 3 4 4 आणि खालचे 4 आणि 4 8च येतील, ते त्याचं उत्तर 8च आहे. अशा पद्धतीने हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. अशा पद्धतीचे ठोकळ्यावरती उदाहरणं येतात, ते सोडवा. आता पुढच्या टॉपिककडे जाऊयात आपण. आपल्याला खूप सारे टॉपिक कव्हर करायचे आहेत. डाईस
डाईस बद्दल आपण शिकलो होतो. दोन प्रकार असतात. पहिला असतो स्टँडर्ड डाईस की ज्याचे अपोजिट सरफेसची सम 7 होते. मग त्याच्यात 1 आणि 6 अपोजिट साईडला असतात, 2 आणि 5 अपोजिट साईडला असतात, 1 आणि 3 आणि 4 अपोजिट साईडला असतात. आता इथे हा स्टँडर्ड डाईस आहे कारण इथे 3 आहे, मग याच्या अपोजिट साईडला कोणता असणार? 4 असणार. वरती 1 म्हणजे त्याच्या खाली असणार 6 आणि इथे 2 आहे म्हणजे त्याच्या बॅक साईडला असणार 5. त्याला म्हणतात स्टँडर्ड डाईस. मग तो ओळखायचा कसा? बघा, शेजारच्या शेजाऱ्यांची सम करून बघायची, ती जर 7 आली म्हणजे करून बघायची गरज पडली तर बरं का. पण इथे 7 येते म्हणजे हा स्टँडर्ड डाईस असूच शकत नाही, कारण स्टँडर्ड डाईसची डेफिनेशन माहिती आहे की अपोजिट सरफेसची सम 7 आली पाहिजे. ओके, तुम्हाला आता साधा घन जनरल डाईस आणि स्टँडर्ड डाईस हा ओळखता येणार. आता कॉमन नंबर असतील तर काय करायचं हे विचारले. आता इथे काय दाखवलंय बघा, वरच्या सरफेसचा जो डिजिट आहे तो फिक्स आहे 111, म्हणजे हा डाईस फक्त रोटेट केलेला आहे, त्याची टॉप आणि बॉटम सेम ठेवलेला आहे, फक्त तो त्याला असं स्पिन केलंय असं समजा की त्याला फक्त असं क्लॉकवाईज फिरवलंय. म्हणजे त्याच्या उभ्या पृष्ठावर 2 3 4 आणि 5 हे अंक आहेत आणि खाली मग 6 असणार, हे माहिती आहे आपल्याला. यावरून आपण ऑब्झर्व करू शकतो की याच्या वरच्या पृष्ठावर 1 आहे, इथे 2 आणि 3 आहे आणि 5 आणि 4 पण दिसत आहे, म्हणजे 2 3 5 4 सगळे आले, वरती 1 आला, राहिला 6, तो खाली असणार. यावरून आपण ऑब्झर्व करून सांगू शकतो. त्यानंतर जर एकच अंक दोन पृष्ठांवर दिसत असेल तर काय करायचं? कसं ओळखायचं की अपोजिट साईडला? त्यासाठी सिंपल रूल आहे, तो तुम्हाला मी सांगितलाय अनेकदा. काय करायचं, जो कॉमन नंबर असेल ना त्याला सर्कल करा आणि क्लॉकवाईज फिरवायला सुरुवात करा. बघा, क्लॉक असं फिरतं, असं असं क्लॉक असं फिरत असतं. ओके, आणि अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज माहिती आहे तुम्हाला की घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. मग इथे बघा क्लॉकवाईज 2 6 आणि 5 असं मी नंबर लिहून घेतले बघा, 2 6 आणि 5. आणि याचे पण कॉमन नंबर सर्कल केला, 2 3 आणि 4, 2 3 आणि 4. मग आता यामध्ये बघा 2 आला, 3 आला, 4 आला, 5 आला, 6 आला, काय राहिलाय? 1 राहिलाय. मग इथे कुठेतरी 1 लिहिला तर आपल्याला कळतं 2 आणि 1 अपोजिट सरफेसला आहेत, 6 आणि 3 अपोजिट सरफेसला आहेत, 5 आणि 4 अपोजिट सरफेसला आहे. फक्त इथे काय आहे प्लस पॉइंट, की वरचा जो आहे नंबर तो चेंज झालेला नाहीये, म्हणजे टॉप सेम आहे, रोटेट केलाय, आपण इझिली सांगू शकतो यात जो अवेलेबल नंबर नाहीये तो खाली आहे. बरोबर की नाही? त्याची पोझिशन टॉपची टॉपलाच राहिली आहे आणि स्पिन केलंय, मग आपल्याला जे उभ्या पृष्ठावरचे चारही अंक दिसले, बरोबर की नाही, आपल्याला लगेच कळणार की कोणता राहिला. पण जर ह्या दोनची पोझिशन फिक्स नसेल, सेम नसेल, तरी तोच रूल वापरायचा. कॉमन नंबर सर्कल करा, परत क्लॉकवाईज 2 5 6 असं लिहून घ्या, 2 5 6 असं लिहून घ्या, परत 2 ला सर्कल करा, 2 3 4 असं लिहा, 2 3 आणि 4 असं लिहा, इथे 2 कट करा, इथे 1 लिहा. बरोबर, बघा इथे आता तुम्हाला मिळालंय की 6 च्या अपोजिट 4, 5 च्या अपोजिट 3, 2 च्या अपोजिट 1, 1 2 3 4 5 4 6 हे एकमेकाच्या अपोजिट आहेत, हे लगेच कळालं तुम्हाला. यापैकी कोणता तरी अंक विचारला जाऊ शकेल. आता दोन नंबर कॉमन असतील तर काय करायचं? बघा, इथे 5 पण दिसतोय, इथे पण 5 दिसतोय, इथे 2 दिसतोय, इथे पण 2 दिसतोय. आता काय करायचं? सरळ जर दोन नंबर कॉमन दिसत असतील तर ते दोन्ही कट करायचे आणि उरलेला जो असतो तो एकमेकाच्या अपोजिट असतो. 3 आणि 6 एकमेकाच्या अपोजिट आहेत. अशा पद्धतीने हे तुम्हाला सोडवायचं आहे. त्यानंतर 3 घन दिलेले असतील तर आपल्याला जोड्या शोधायच्या आहेत की कॉमन कुठे कुठे सापडतं. आता ॲक्च्युली इथे टॉपचा जो नंबर आहे तो सेम राहिला आहे, त्यामुळे तुम्हाला इझिली कळतंय की हा पण स्पिन झालाय.
म्हणजे तुम्हाला 2 3 4 5 दिसतंय. मग तुम्ही अपोजिट नंबर आरामशीर सांगू शकता इथे, किंवा तुम्हाला ती कॉमनची ट्रिक तर वापरता येणारच आहे आरामात, तुम्हाला इझिली मिळून जाईल. ओपन केलेलं असेल तर आता आणखी हे सांगतोयच तर आणखी पण सांगून देतो की पेंटॅनिमो मिनो असा एक गोष्ट येते पेंटॅमिनो. पेंटा म्हणजे काय रे? 5. आता इथे किती सरफेस दिसत आहेत तुम्हाला? 1 2 3 4 5 6. मग हे 6 सरफेस क्लोज केल्यानंतर तुम्हाला एक कंप्लीट क्युबॉइडल शेप दिसणार आहे की त्याचे सर्व बाजू पॅक होणार. पण जर याच्याऐवजी याला जर 5च सरफेस असते तर तुमचा असा बॉक्स निर्माण झाला असता की त्याला झाकणच नाहीये किंवा एक सरफेस गायब. तर त्याला पेंटॅमिनो म्हणतात. मग त्याची फिगर कशी येणार? तुम्हाला तुम्हाला असे सेम अशीच फिगर येणार, फक्त त्यामध्ये 5च सरफेस असणार. जर 5 सरफेसवाली फिगर दिसली तर त्याला तुम्ही पेंटॅमिनो म्हणू शकतात. अशा पद्धतीने हे तुम्ही आरामात सोडू शकतात. आता यापासून घन तयार करायचा म्हणजे काही वेगळी गोष्ट किंवा फार अवघड गोष्ट आहे अशातला काही भाग नाही. तुम्हाला एक सांगतो की एक आड एकचे जे पृष्ठ असतात ते एकमेकाच्या अपोजिट असतात. हे 5 आणि 3 अपोजिट आहे, 4 आणि 6 अपोजिट आहे, आणि हे जे बाजूला बाजूला दोन कान आहेत ना ते एकमेकाच्या अपोजिट आहेत. म्हणजे 1 आणि 2 अपोजिट आहे, 4 आणि 6 अपोजिट आहे, आणि 5 आणि 3 अपोजिट आहे. आता तुम्ही कोणताही डाईस काढा, तुम्हाला फक्त हे शेजारी शेजारी येऊ द्यायचे नाही ते अपोजिट नंबर, तर तुम्हाला आरामात कळेल, तो काढता येईल. आणखी एक प्रिकॉशन आणि आणखी एक तुम्हाला एक रूल सांगतो, तो पक्का ध्यानात ठेवा की डाईस मध्ये अपोजिट सरफेस सोडून सगळे सरफेस एकमेकाच्या शेजारी असतात. अपोजिट सरफेस सोडून सगळे एकमेकाच्या शेजारी असतात. म्हणजे 4 आणि 6 एकमेकाला टच होणार नाही, बाकी सगळे एकमेकाला टच होणार. म्हणून तुम्ही याचा कसाही सरफेस काढला ना, आता मी समजा याला 6 घेतला बॉटमला, बघा मी आता एक छोटासा डाईस काढतो इथे. इथे मी काढलाय डाईस. मी वरती काय नंबर दिला? 4, आणि खाली काय नंबर दिलाय? 6. इथे तो 6 देण्याची गरज नाही. मी यातला कोणताही आता इथे टाकला ना तरी चालेल. 5, बघा 4च्या अपोजिट 6 आहे, तो मला फक्त 6 नाही टाकायचा आहे. 3 तरी चालेल, मला काहीच इश्यू नाही आहे. 4 5 3 चालेल. फक्त अपोजिट सरफेसचे जे नंबर आहेत ते एकमेकाच्या शेजारी यायला नको, एवढीच काळजी घ्यायची. तुमचं उत्तर बरोबरच असणार. मग 3च्या अपोजिट कुठे कोणता येणार? इथे 3चा अपोजिट 5 आहे बघा, इथे यायला पाहिजे होता का? नाही, तो इथे यायला पाहिजे होता, बरोबर इकडे. मग इथे काय येऊ शकतं? तुमच्या 3च्या अपोजिट सोडून 6 येऊ शकतो. येऊ शकतो का? नाही येऊ शकत, कारण तो 4च्या अपोजिट आहे, बरोबर की नाही. मग तुम्हाला तो एक पण इथे येऊ शकतो, काही अडचण नाही आहे, कारण एकचा अपोजिट वाला तिकडे येईल. म्हणजे काय करायचं? सोपं सांगतो, असं जर डाईस काढायचं असलं तर काय करायचं? हे बघा, ह्या त्या 3 पेअर आहेत ना, त्यातला एक एक शेजारी लिहून टाकायचा कोणता पण. ह्या पेअर मधला एक, बघा हे कानवाले दोन कडेचे, त्यापैकी एक लिहिला, ह्या पेअर मधला एक लिहिला, आणि या पेअर मधला एक लिहिला. तुमचा डाईस बरोबरच आला समजायचा. फक्त अपोजिट नंबर शेजारी दिसायला नको एवढी काळजी घ्यायची. तुम्हाला तो डाईस बरोबर काढता येणार म्हणजे येणार, आणि उरलेले मग त्याच्या अपोजिट नंबरला लिहून टाकायचे. हे 3 आकडे टाकून दिले एकदा ह्या दिसणाऱ्या सरफेसवर की आपल्याला माहिती आहे याच्या अपोजिट वाला दिसत नाहीये कोणता आहे, पण हे माहिती आहे आपल्याला, बरोबर की नाही. ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो, एक्सप्लेन करतो, नीट लक्षात घ्या. अशी आकृती आली ना तर हे कडेचे जे कान आहेत ना, आता कान का म्हणतो मी त्यांना ते पण सांगतो. आता ही फिगर आहे, याला इथे काय असणार आहे? कान. इथे काय असणार? कान, बरोबर. म्हणून मी इकडचे कोपऱ्यातले जे दोन सरफेस आहेत, हे हा आणि हा, हे बाजूचे ते एकमेकाच्या अपोजिट आहेत, म्हणजे 1 आणि 2 एकमेकाच्या अपोजिट आहे. आता हा 4च्या अपोजिट शेजारचा असू शकत नाही, त्याचा एक नंबर सोडून अल्टरनेट वाला
4 आणि 6 एकमेकाच्या अपोजिट आहेत. आणि आता उरले कोणते? 5 आणि 3. 5 आणि 3 एकमेकाच्या अपोजिट आहेत. आता जर तुम्हाला डाईस ड्रॉ करायला लावलं तर काय करायचं? आता मी एक छोटासा डाईस काढतो. आता तुम्ही दिसणाऱ्या सरफेसवर यातली एक रांग लिहून टाका. 1 4 5. आता तुम्ही यात तुम्हाला तर जोड्या माहित आहे. 1 च्या अपोजिट 2 लिहिणार म्हणजे खाली 2 असणार. 5 च्या अपोजिट 3 आहे म्हणजे इकडून लेफ्ट साईडला 3 असणार. 4 च्या अपोजिट 6 आहे म्हणजे इकडे मागे 6 असणार. तुम्ही कोणती तरी एक रांग लिहिली की तुम्हाला सोपं जाईल हे सोडून. कळलं का तुम्हाला डाईस लिहिणं? ओके. बघा आता हे असा काना असा पण दाखवू शकतात, असा पण दाखवू शकतात, असं पण येऊ शकतं. आता याच्यामध्ये कसं अपोजिट लिहिणार तुम्ही? बघा 4च्या अपोजिट 1, 5च्या अपोजिट 3 आणि हे उरलेले एकमेकाच्या क्रॉस जिथे केले ते एकमेकाच्या अपोजिट. मग तुम्ही इथे जोड्या लिहू शकता. 4 आणि 1 एकमेकाच्या अपोजिट आहेत. 2 आणि 6 एकमेकाच्या अपोजिट आहेत. 3 आणि 5 एकमेकाच्या अपोजिट आहेत. मग तुम्हाला 3 जोड्या मिळाल्या. तुम्ही आता आरामशीर क्यूब ड्रॉ करू शकतात. आता प्रत्येक वेळेस संख्याच येतील असं काही नाही, चिन्ह पण येतील. मग इथे स्वस्तिकच्या शेजारी त्रिकोण, प्लसच्या शेजारी हे साईन आणि हा जो सर्कल आहे त्याच्या शेजारी मायनस साईन. कानवाले एकमेकाच्या अपोजिट असतात, ध्यानात ठेवा. आणि हे अपोजिट अल्टरनेटवाले एकमेकाच्या अपोजिट असतात. मग तुम्हाला आता कोणतंही गणित दिलं तरी ते काढता येणार आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला कॉमन कोणतं तरी शोधता आलं पाहिजे. आता पहिल्या दोघांमध्ये काही कॉमन आहे का? बघा हा क्वाड्रिलॅटरल कॉमन आहे. मग तुम्ही आरामशीर लिहू शकता याचे. बघा अपोजिट शोधू शकतात. क्वाड्रिलॅटरल आता क्लॉकवाईज लिहा. ट्रायंगल आणि सर्कल विथ डॉट. इथे काय लिहिणार परत मी क्लॉकवाईजच जाणार. क्वाड्रिलॅटरल स्टार अँड क्वाड्रिलॅटरल विथ मल्टिप्लिकेशन साइन. मग आता तुम्हाला ट्रायंगलच्या अपोजिट स्टार मिळाला, याच्या अपोजिट हा मिळाला. आता पुढचं कोणतं आहे याच्यामध्ये? सर्कल आहे म्हणजे ह्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट सर्कल असणार. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. डाईस एकदम सोपा आहे. आता पुढचा टॉपिक घेऊया. तुम्हाला बोर्डामध्ये काय फारसा अवघड क्वेश्चन विचारले जात नाहीत. इथे बघा असे प्रश्न विचारले जातात. 8ला पण आणि 5ला पण. कॉमन शोधायचं आहे. आता तुम्हाला ते कळलं असेल, भरपूर वेळा झालंय आपलं. आता आपण पुढच्या दुसऱ्या प्रकारचं घेऊ, काउंटिंग फिगर घेऊ. काउंटिंग फिगर खूप महत्त्वाचा आहे. खूप वेळा झालंय तरी पण आपण रिपीट घेतोय. जोपर्यंत तुमचा पेपर होत नाही तोपर्यंत तुमच्या कानावर सतत पडत राहिलं पाहिजे, जेणेकरून तुमच्याकडून चुका होणार नाहीत. आपल्याला मॅजिक फॉर्म्युला यूज करायचा आहे. n इंटू n प्लस 1 अपॉन 2 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. याचा अर्थ एकदम सोपा आहे. आपण जे गॅप मोजतो ते गॅप मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 अँड 8 गॅप मोजले. 8 इंटू 9 n प्लस 1 म्हणजे नेक्स्ट नंबर अपॉन 2. इथं जो इवन नंबर आहे त्याला हाफ करून टाकायचा, 2 ने भाग जातो. याचं उत्तर येतं 36. यामध्ये 36 सेगमेंट आहेत. रेषाखंड विचारलेत. सेगमेंट माहिती आहे तुम्हाला? सेगमेंट इज द स्मॉल पार्ट ऑफ द लाईन. लाईन मध्ये सेगमेंट मध्ये काय फरक असतो की लाईन ही लेंथ त्याची फिक्स नसते, अनलिमिटेड असते. दोन्ही बाजूला ॲरोने दाखवलं जातं. परंतु हा जो सेगमेंट आहे किंवा रेषाखंड आहे त्याची फिक्स लेंथ असते. तुम्हाला हे कळलं कसं मोजायचं? आता पुढे जाऊया. असं येतं आणि विचारलं जातं की याच्यामध्ये तुम्ही किती सेगमेंट ड्रॉ करू शकतात. तर यामध्ये गॅप हे जितके डॉट आहेत तेवढेच असतात, कारण इकडे सर्कल बंदिस्त आकृती म्हणतात त्याला. कंप्लीट आहे ही आकृती, परत जाऊन तिथेच येते. जरी ही आकृती अशी जरी असली ना तरी सेमच कंडिशन येणार. इथे एक पॉईंट, इथे एक पॉईंट, इथे एक पॉईंट, इथे एक पॉईंट, इथे एक पॉईंट. अशी जरी आकृती आली तरी यासाठी n इंटू n मायनस 1चा फॉर्म्युला यूज होतो अपॉन 2.
म्हणजे आता इथे गॅप किती आहेत? 9 आहेत. डॉट म्हणजे 9च गॅप आहेत. म्हणजे n इज इक्वल टू 9. मग इथे काय करावं लागेल? 9 इंटू 8 अपॉन 2. 9 इंटू 8 अपॉन 2. आता 2 ने 4 ला सरळ डिवाइड होतं. 9 इंटू 4 इज इक्वल टू 36. इथे पण 36 आहेत. फक्त इथे मायनसचा फॉर्म्युला यूज होतो. म्हणजे मायनसचा फॉर्म्युला काय असतो माहिती आहे का? तो असतो, समजा बघा, आणि प्लसचा फॉर्म्युला काय असतो बघा. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 असं जर मी तुम्हाला ॲड करायला सांगितलं तर याचा फॉर्म्युला येतो n इंटू n प्लस 1 अपॉन 2 कन्झिक्युटिव्ह नंबर. आणि जर मी इथे 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 केलं तर याचा येतो, म्हणजे याचं जर तुम्हाला 4 सोडून उरलेले जर ॲड करायचे असतील तर तुम्हाला इथे n इंटू n मायनस 1 फॉर्म्युला यूज करावा लागतो. मग याचं उत्तर येणार 1 प्लस 2 प्लस 3. करून बघू बघा. 1 प्लस 2 प्लस 3 किती येतं सांगा? 6 येतं. आणि हे किती येतं? 6 प्लस 4 10 येतं. मग बघा इथे 4 इंटू 5 अपॉन 2 किती येतं? 10. आणि इथे 4 इंटू 3 अपॉन 2 किती येतं? 6. आलं का? यांनी मायनसचा फॉर्म्युला काय करतो? तो नंबर सोडून अगोदरच्यांशी ॲडिशन करतो आणि n प्लस वनचा फॉर्म्युला सगळे दिलेले सगळे नंबरचे ॲडिशन करतो. हाच डिफरन्स आहे फक्त त्याच्यामध्ये. आता इथे रेषाखंड काढताना काय प्रॉब्लेम आहे की 9 आणि 9 यांच्यामध्ये रेषाखंड नाही काढता येत. 9 आणि 8 मध्ये येतो, 9 आणि 7 मध्ये येतो, 9 आणि 1 मध्ये येतो, 2 मध्ये येतो, सगळ्यांबरोबर येतं. यांच्यामध्ये स्वतः बरोबर ते रेषाखंड नाही काढू शकत, की जसं हँडशेकच्या बाबतीत होतं. हँडशेक हँडशेक म्हणजे हस्तांदोलन. म्हणजे आपण नवीन माणूस भेटल्यावर हातात हात देतो बघा, त्याला हँडशेक म्हणतात. मग याच्यामध्ये सेम घटना घडते की तुम्ही हँडशेक स्वतः बरोबर करू नाही शकत, दुसऱ्या बरोबर करता, उपस्थित सर्वांबरोबर करता, पण तुम्हाला स्वतः बरोबर हँडशेक करता येत नाही. सेम फॉर्म्युला इकडे पण यूज करायचा आहे. इथे अँगल मोजायला सांगितले जातात. इथे तुम्हाला सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. गॅप मोजायचे. n इंटू n प्लस 1 अपॉन 2चा फॉर्म्युला तुम्हाला इकडे पण यूज करायचा आहे. मग याचं उत्तर पण 3 इंटू 4 अपॉन 2 येईल. मग याचं उत्तर पण 6च येईल. अशाच पद्धतीने इकडे पण तुम्हाला सॉल्व करायचं आहे. हा एक्झाम्पल आलेला होता. हे एक्झाम्पल आलेलं होतं. तुम्हाला इकडे ट्रायंगल मोजताना सरळ ट्रायंगल काउंट करायचे आहेत. इथे कोणतेही फॉर्म्युला यूज होत नाही, कारण 2 याचे ॲडिशन होत नाही इथे. यामध्ये जर विचारलं तर तुम्हाला यामध्ये 9च ट्रायंगल आहेत. ट्रायंगल मोजायला सांगितले तरी सेम फॉर्म्युला n इंटू n प्लस 1 अपॉन 2, म्हणून आपण याला मॅजिक फॉर्म्युला म्हणतो. हा खूप यांचं उत्तर काढतो. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, 1 प्लस 2 प्लस 3 या तिघांची ॲडिशन करायची. सिम्पली जर सांगायचं म्हटलं तर सेम फॉर्म्युला n इंटू n प्लस 1 अपॉन 2. आता इथे फक्त काय आहे, थोडा ट्विस्ट, की इथे सेम याचे 3 मजले दिलेत. 3 वेगवेगळे ट्रायंगल तयार होत आहेत. मग सेम इकडे पण असे अंक लिहून घ्यायचे. 4 5 6 1 2 3 4 5 6. आणि 6 ला तो n इंटू n प्लस 1चा फॉर्म्युला यूज करायचा, n इंटू n प्लस 1 अपॉन 2चा, आणि इंटू 3 करायचं, कारण इथे सेम सगळ्या लाईन्स आहेत. म्हणजे त्याच ट्रायंगलमध्ये 3 मजले तयार होत आहेत. आता इकडे सेम वेने जायचं आहे तुम्हाला. 1 2 3 4 5 6 1 2 3 आणि 1 2 3 4 5 6. इकडे तुम्हाला सेम वेने जायचं आहे. इथे पण तुम्हाला आपला मॅजिक फॉर्म्युला यूज करायचा आहे. इथे एंडला पण तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. इथे एंडला पण तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि ॲडिशन करायची. तुम्हाला टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स मिळून जातील. आता इथे पण सरळ, अजिबात आळस करायचं नाही, सरळ नंबर पटापट लिहून घ्यायचे. 4 5 6 1 2 3 1 2 3. आता इथे मग लगेच आपला n इंटू n प्लस 1 अपॉन 2चा फॉर्म्युला, इथे पण तोच फॉर्म्युला, इथे पण तोच फॉर्म्युला यूज करायचा, सर्वांचं ॲडिशन करायचं, उत्तर मिळेल.
इथे सेम वेने इथे तर लिहिलंय, परत इथे पण 1 2 3 1 2 3 4 आळस करायचा नाही, इथे शेवटच्या नंबरच्या तिथे तोच फॉर्म्युला यूज करायचा, तुम्हाला उत्तर मिळेल. असं आलं तर काय करायचं? असं आलं तर सिम्पली तुम्हाला एकूण भाग मोजायचेत. टोटल 4 भाग आहेत. शेवटचा भाग इंटू 2 करायचं. यामध्ये 8 ट्रायंगल आहेत. सेम वे असं बघा, मगाची जी फिगर आहे ना, ही त्या दोन फिगर शेजारी शेजारी आल्या तिथे. मग इथे 1 2 3 4 आपल्याला माहिती आहे काय करायचं. इंटू 2 बरोबर इथे 8 येतात, इथे 8 येतात, पण ह्या जॉईंटला दोन आणखी एक्स्ट्रा तयार होतात. ते कोणते? तर हा बघा, हा ए बी सी, ए बी सी एक, आणि हा बघा डी ई एफ, हा एक. दोन एक्स्ट्रा तयार होतात, म्हणून अशा ठिकाणी बरोबर आपण जॉईंटला 2 लिहून घ्यायचं. ही फिगर लक्षात ठेवा, या फिगरमध्ये 5च असतात. अशी फिगर आली की 5 त्रिकोण असतात, ध्यानात ठेवायचं. मोजायचं पण फॉर्म्युला शिकवलेला आहे तुम्हाला, पण एवढ्या छोट्या आकृतीत मोजायचं काहीतरी. 1 2 3 4 आणि हा मोठा एक, हा ABC वाला. यामध्ये 5 आहेत. आता इथे आपल्याला माहिती आहे यामध्ये 5 आहेत, यामध्ये 5 आहेत, परंतु इथे 1 आणि 2 एक्स्ट्रा झाला, 1 आणि 2 एक्स्ट्रा झाला 4, आणि ही जी रेष मारली ना आपण, त्यामुळे हे बघा, आता ABCD नाव देतो. ABCD दिलं की सोपं जातं बघा, ABCD. आता कोणते एक्स्ट्रा तयार झाले? 5 आधीचे होते, त्यानंतर ABCD आणि A प्लस B हा मिळून एक, हा बघा हा एक ट्रायंगल, आणि B आणि C मिळून एक ट्रायंगल तयार झाला. हे बाकीचे मोजलेत आपण, अगोदरच मोजलेत. हा AB वाला अगोदरच मोजलाय, DC वाला आपण अगोदरच मोजलाय. म्हणजे त्या 5 मध्ये 1 2 3 4 5 6 ॲड झाले, म्हणजे 5 प्लस 6 इज इक्वल टू 11. 11 टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स त्यामध्ये ॲड झाले. आता हा तुम्हाला मधला बेसिक फिगर, मधली बेसिक फिगर तुम्हाला माहित आहे, त्यामध्ये 5 आहेत, 5. तर इथे 2 एक्स्ट्रा ॲड झाले, इथे 2 एक्स्ट्रा ॲड झाले, इथे 2 एक्स्ट्रा ॲड झाले. आता ह्या फिगरचे 5 आणि बाहेरच्या फिगरचे 4, 9, आणि त्याच्यामध्ये 6 ॲड झालेत. 9 प्लस 6 इज इक्वल टू 15. यामध्ये टोटल 15 आहेत. आता तुम्ही म्हणाल की कोणते 15? मी परत सांगतो. या आतली फिगर तिचे 5, हे 1 2 3 4, आणि हा मोठा 5. त्यानंतर हे दोन्ही मिळून बाहेरच्या फिगरचे 1 2 3, आणि हा मोठा एक 5, म्हणजे 4. बघा 5, ती कशी आहे बघा, ती फिगर नीट लक्षात घ्या. ही फिगर तुम्हाला माहित आहे, मी सांगितलं की हिच्यात 5 असतात. परत हिच्यामध्ये आतमध्ये जर एक छोटी फिगर काढली तर परत 4 तयार होतात बघा, 1 2 3 4. म्हणून मी इथे 5 लिहिले होते, इथे बाहेर 4च लिहिले होते, कारण आपण हा आहे ना, तो हा डबल मोजतो, म्हणून आपण इथे 4च लिहिले होते. आणि हे 2, ही रेष मारल्यामुळे सरळ, ही रेष मारल्यामुळे 2, आणि ही रेष मारल्यामुळे 2, असे 6 झाले. म्हणून 6 प्लस 5 प्लस 4, अशा पद्धतीने 15 तयार झाले त्यामध्ये. आता याची सिम्पलेस्ट ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती, जी तुम्हाला खूप कमी ठिकाणी पाहायला मिळेल, की इथे गॅप मोजायचे 1 2 3, आणि 3 ट्रँग्युलर नंबर लिहून घ्यायचे. पहिला ट्रँग्युलर नंबर आहे 1, दुसरा आहे 3, तिसरा आहे 6. परत दुसरी रो सेम लिहून घ्यायची 1 3 6, आणि जो दुसरी रो आहे त्यात खालून कट करायला सुरुवात करायची अल्टरनेट. 6 कट केला, 1 कट केला. आता ह्या तिघांची जर सम केली तर ती होते 10, आणि हा 3 प्लस 3 इज इक्वल टू 13. याच्यामध्ये 13 ट्रायंगल येतात. अशी फिगर आली तर हे ध्यानात ठेवा, ट्रायंगुलर नंबर ॲड करायचे, खालून कट करायचे. सिम्पल आहे बघा हे मुलांनो, याला फक्त प्रॅक्टिसची गरज आहे, दुसरं काहीच नाही आहे.
प्रॅक्टिस करत राहणे, दुसरा काहीच पर्याय नाही याला. आता मोठी आकृती, परत गॅप मोजा. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. बघा मी बरोबर 5 ट्रँग्युलर नंबर लिहिलेत. 1 3 6 10 15. परत दुसऱ्या रो मध्ये पण तेच लिहिले 1 3 6 10 15. फक्त हे खालून एकडे कट केल्यामुळे 1 6 1 15 6 आणि 1 तुम्हाला तिथे दिसले नव्हते. मग इथे फक्त 3 आणि 10 ची ॲडिशन 13 आली. ह्या सगळ्यांची ॲडिशन 35 आली आणि टोटल ॲडिशन केल्यावर तुम्हाला त्याचं उत्तर 48 येतं. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं असतं. त्यानंतर पुढे मगाशी सोडून दाखवलेलंच आहे. इथे त्रिकोण किती? सिंपल. मगाशी आता सांगितलंय की इथे दोन्ही ठिकाणी तोच फॉर्म्युला वापरायचा आहे, n × n + 1/2 चा. हे मीडियनचं बाकी तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. एक मीडियन 3 ट्रायंगल, 2 मीडियन 8 ट्रायंगल, 3 मीडियन 16 ट्रायंगल आणि 2.5 मीडियन 12 ट्रायंगल. हे ध्यानात ठेवायचं आहे. मोजत बसायला वेळ नाही आणि ते खूप गडबड करून देतात. आता मीडियन म्हणजे काय? तर ट्रायंगलचा व्हर्टेक्स आणि समोरच्या बाजूचा मिड पॉइंट यांना जॉईन करणारी लाईन इज कॉल्ड मीडियन. आता इथे सांगितलं होतं मी या बाबतीत, या टाईपच्या याच्यात की टोटल गॅप मोजा इंटू 2 करा. इथे पण सेम टोटल गॅप मोजा इंटू 2 करा. 1 2 3 4 5 6 7 यामध्ये 14 ट्रायंगल येतील. शेवटचा नंबर इंटू 2. आता इथे काय झालंय? डायमंड आलाय. पण डायमंड आल्याने काही वेगळं झालेलं नाही, नवीन काही ट्रायंगल तयार होत नाही आहेत. मग आपल्याला सेम हाच फॉर्म्युला तिथे वापरायचा आहे. हा फॉर्म्युला पण दोनदा वापरायचा आहे. ह्या आतल्या क्वाड्रिलॅटरलसाठी पण आणि ह्या बाहेरच्या क्वाड्रिलॅटरलसाठी पण. मग परत माहिती आहे आपल्याला 4 क्वाड्रंटचे 2 पार्ट 8 झालेत, म्हणजे 8 × 2 16 आहेत इथे आणि इकडे पण 16 आहेत, म्हणजे टोटल दोघांचे मिळून 32 आहेत. रेज हँड करतायत मुलं, आवाज येत नाही का काय? वेट. 13 मुलांनी रेज हँड केलेत. हॅलो, येतोय आवाज? तर अशा पद्धतीने हे सोडवायचं असतं. यापैकी आपण आता फक्त हे राहिलंय की स्क्वेअर आणि क्यूब कसे मोजायचे त्याच्याबद्दल सांगतो आणि थांबूयात. खूप वेळा झालंय हे सगळं, रिव्हिजनमध्ये येतं. परत उद्या पण ती रिव्हिजन होणारच आहे आपली. चौरसांची संख्या मोजायची असली तर काय करायचं? बघा, हे झाले. इकडे आडव्याला म्हणतात रो, उभ्याला म्हणतात कॉलम. मग इथे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये नंबर लिहून घ्यायचे 5 4 3 2 1 आणि कॉलमचे पण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहून घ्यायचे 5 4 3 2 1. मल्टिप्लिकेशन साइन द्यायचं. 25 16 9 4 1 यांचे सगळ्यांचे ॲडिशन केल्यानंतर आय थिंक 55 येते. 20 आणि 10 30 55 बरोबर. 55 येते यांचे ॲडिशन. त्यानंतर हे सिमेट्रिकल नाही आलं तर काय करायचं? आयतांची संख्या मोजायची असली तर काय करायचं? बघा, मगाशी आपण चौरसांची संख्या मोजायला शिकलो. आता आयत मोजायला शेवटचा नंबर घ्यायचा, मॅजिक फॉर्म्युला वापरायचा n × n + 1/2. इकडे पण तोच फॉर्म्युला वापरायचा n × n + 1/2. दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आलेल्या उत्तराचं आणि उत्तर काढायचं. आता मी सोडवत बसणार नाही, खूप वेळा सोडून झालंय. आता फक्त आपण फॉर्म्युला रिवाइज करतोय, तुमची मेमरी फक्त रिफ्रेश करण्याचा प्रयत्न करतोय. चौकोनांची चौरसांची संख्या मोजायला सांगितली तर काही नाही करायचं. 1
2 3 4 5 6 1 2 3 4 5. आता हे असिमेट्रिकल आहे. तुम्हाला माहिती आहे चौकोनांची मोजायची म्हटल्यावर एन इंटू एन फॉर्म्युला, एन इंटू एन प्लस 1/2 फॉर्म्युला, दोन्ही बाजूला आलेल्या उत्तराचं मल्टिप्लिकेशन. चौरस मोजायचे असतील तर असेंडिंग ऑर्डरमध्ये डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहून घ्यायचे. 6 5 4 3 2 1, इथे 5 4 3 2 1 आणि इथे 1 राहिला, याला 0 येईल जोडीदार. इथे 30 20 12 6 2 सगळ्यांची ॲडिशन करायची. ह्या तिघांची ॲडिशन 20 येते, हा 20 आणि 30, 40 अँड 30 70 उत्तर येतं. अशा पद्धतीने आपण ते सॉल्व करू शकतो. या टाईपमध्ये असं जर विचारलं तर फक्त एकच रूल ध्यानात ठेवायचा मुलांनो, की इथे हे जे आहे 1 2 3 4 एक्स्ट्रा वाढलेत, बॅकग्राऊंडच्या अगोदर मोजून घ्यायचे. हे 1 2 3 4 वाढलेत, हे असे किती आहेत. त्यानंतर इथे 1 2 3 4 वाढले आतमधले बॅकग्राऊंडचे, आणि हा डायमंड एक वाढलाय, म्हणजे इथे टोटल 5 वाढलेत. आपण ते बघितलं होतं की किती वाढतात, कसे वाढतात, याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. याला प्लसवाला क्वाड्रिलॅटरल म्हणतो आपण, याला डायमंड आणि प्लसवाला क्वाड्रिलॅटरल म्हणतो. हे कसं सॉल्व करायचं याबद्दल आपण एकदम डीपली चर्चा केलेली आहे. ते हे तर तुम्हाला माहीतच आहे की 1 2 3 4, 4चा डबल आणि कोपऱ्यावर 2 2, इथे 2 2 वाढलेत, ते सगळे ॲड करायचे. हे तिघे, हे खालचे तिघे. अशा पद्धतीने हे सॉल्व करायचं असतं. आपण खूप वेळा याचा सराव केलेला आहे. आपण फास्टमध्ये रिवाईज करतोय, त्याचं कारण असं की तेच शिकून म्हणजे खूप वेळा झालंय हे आता, तर ते तुम्हाला लगेच यायलाच हवं. आता पुढचा टॉपिक घेऊ आणि मग थांबणार आहोत आपण, कारण एकाच दिवशी एवढं सगळं तुम्हाला सर सांगितलं तर तुमच्या डोक्यावरून जाईल सगळं. क्लॉकच्या बाबतीत, घड्याळाच्या बाबतीत 2-3 रूल सांगितले होते मी तुम्हाला. घड्याळाच्या बाबतीत सांगितलं होतं की पूर्ण डायल ही 360 डिग्रीची असते. जे 1 तासाचं अंतर असतं, म्हणजे दोन आकड्यांमधलं अंतर 12 आणि 1, 1 आणि 2, यामधलं अंतर 30 डिग्री असतं. आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे 5 मिनिट असतात. प्रत्येक छोट्या मिनिटामध्ये 6 डिग्रीचं अंतर असतं, हे आपल्याला माहीत आहे. घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यामधलं जो अँगल आहे तो कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे 30 इंटू एच मायनस 11/2 इंटू एम. हा फॉर्म्युला बऱ्याच वेळा आपण रिपीट करून घेतला आहे. याच्यामध्ये बघा 2 वाजून 30 मिनिटामध्ये एच आहे 2 आणि एम आहे मिनिट, म्हणजे 30. ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करायची, उत्तर मिळतं. हा फॉर्म्युला लर्न करा. घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये जे अंतर आहे, जो कोन आहे, तो मोजण्याचं सूत्र 30 इंटू एच मायनस 11/2 एम. हे पाठच व्हायला हवं. त्यानंतर त्यावरती काही उदाहरणं दिलेली आहेत, ती आपण सॉल्व केली होती. त्यानंतर तुम्हाला आरशातील वेळ सांगायचं सूत्र. आरशातील वेळ सांगायचं सूत्र आहे, दिलेली वेळ 11:60 मधून वजा करायची. ती जर 12च्या आधीची असेल तर ते 24 ताशी घड्याळातली, आणि जर पुढे असेल ती 13च्या पुढे, 13 ते 23.60 पर्यंत, तर ती 23:60 मधून वजा करायची. समजा 4 वाजून 10 मिनिटं हा टाइम आहे, तर हा आरशामध्ये किती काय दिसेल हे काढायचं असेल तर तो 11:60 मधून वजा करायचा, तर त्याचं उत्तर येईल 7 वाजून 50 मिनिटं. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आरशातील वेळेसाठी 11:60 आणि 23:60 या दोन संख्या लक्षात घ्या. जर तुम्हाला मी तो टाइम 14/25 असा दिला तर तुम्ही समजून घ्यायचा हा 24 तासी घड्याळातला वेळ आहे, 12 वाजल्यानंतरची वेळ आहे,
मग ती 23:60 मधून वजा करायची. आणि तोच जर मी 2:15 असा दिलेला असला तर समजायचं ती 12 ताशी घड्याळातली वेळ आहे, मग ती 11:60 मधून वजा करायची. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं, नोट करून घ्या, नोट करून घ्या, लक्षात ठेवा. इकडे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलंय बघा, 5:25 आहे ही वेळ आहे. तर ते आरशात किती दिसेल? आता 5:25 ही 12 ताशी घड्याळातली वेळ आहे, म्हणून ती 11:60 मधून आपण वजा करतो. वजा केल्यावर उत्तर येतं 6:35 आहे. आणि तुम्ही ती कन्वर्ट पण करू शकता. तुम्हाला माहिती आहे 12 ॲड केल्यावरती 24 आवर क्लॉकची वेळ होऊन जाते. हे सांगितलं होतं मी तुम्हाला की एका विशिष्ट कालावधीमध्ये घड्याळाचे तास काटा आणि मिनिट काटा एकमेकावर येतात तेव्हा ते 0 डिग्रीचा अँगल बनवतात. असं किती वेळा होतं? तर ते 12 तासात 11 वेळा होतं. का बरं? तर 12 वाजताच्या वेळ, आता मी याचं डिटेल एक्सप्लेनेशन, कधी कधी एकमेकावर येतात, कधी कधी 0 डिग्रीचा अँगल बनवतात, याचं डिटेल ॲनालिसिस सांगितलं होतं. फक्त तुम्ही एवढंच ध्यानात ठेवा आता की 12 तासात 11 वेळा एकमेकावर येतात. 12 तासात 12 वेळा काय येत नाही, तर 12 वाजेची जी स्थिती आहे ती एक टाइम खाऊन टाकते, म्हणजे एक टाइम ती इंगल्फ करते, म्हणून ते तसं होत नाही. म्हणून 12 तासात 11च वेळा ते एकमेकाच्या वरती येतात. मग 24 तासात किती वेळा येतात? 22 वेळा. मग तुम्हाला वेळ दिली जाईल. हे बघा, कधी कधी येतात हे पण सांगितलंय तुम्हाला. मग इथे इथे बघा, सुरुवातीला ते 12 वाजता एकमेकाच्या वरती येतात. 10:54 नंतर ते परत 12 वाजताच येतात. 11 समथिंगला येत नाहीत ते. आणि 12 वाजल्यानंतर डायरेक्टली 1:05 येतात. म्हणजे 10:54 ते 1:05 ते फक्त एकदाच एकमेकाच्या वरती येतात, ते म्हणजे 12 वाजता. मग या कालावधीत ते ॲक्च्युली दोनदा यायला पाहिजे, पण ते एकदाच येतात, म्हणून एक वेळ ते खाऊन टाकतात, एंगल्फ करतात, म्हणून ते 12 तासात 11 वेळा आणि 24 तासात फक्त 22 वेळा एकमेकाच्या वरती येतात. आता ती झाली 0 डिग्रीची. तर 90 डिग्री एकमेकामध्ये 90 अंशाचा कोण किती वेळा करतात? तर ते एका तासात जनरली त्यांनी 2 वेळा करायला हवं, परंतु तसं होत नाही. 3 वाजताची 9 वाजताची जी वेळ आहे ती डबल डबल येते, म्हणजे ते सेम 12च्या वेळेस जसं होतं तसंच इथे पण होतं, मग ते वजा करायचे असते. म्हणून 12 तासात ते फक्त 22 वेळा एकमेकाशी 90 अंशाचा कोन करतात आणि 24 तासात ते 44 वेळाच एकमेकांशी 90 अंशाचा कोन करतात. कधी कधी करतात ते पण सांगितलंय. इथे 8 ते 10च्या दरम्यान सगळा घोटाळा होतो, म्हणून तो एक टाइम ते कट होतो त्याच्यामधून, आणि परत 2 ते 4च्या दरम्यान परत तो सेम घोटाळा होतो, म्हणून 2 वेळा पूर्ण 12 तासात ते कट करून टाकतो. ते ध्यानात ठेवायचं आहे. कधी कधी येतं त्याचं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये दिलं आहे. हे ग्राफच्या साह्याने पण दाखवलं आहे आपण की कधी कधी होतं. इकडे सगळं सांगितलं आहे बघा, ग्राफच्या साह्याने दाखवलं गेलं आहे. परत ते एकमेकाशी किती डिग्रीचा अँगल किती वेळा करतात ते पण सांगितलं आहे. आता 180च्या बाबतीत पण सेम तसंच होतं. 6 वाजता परत तसंच घडतं, मग जसं घडलं तसं. याबद्दल आपण खूप डिटेल चर्चा केली आहे, त्यामुळे आता आपण करत नाही आहेत. हे बघा, इथे 6 वाजता आहे ना, 6:07 मायक्रोसेकंद. 4:54 नंतर ते डायरेक्ट 6 वाजताच होतं, म्हणून ते एक वेळा मिसिंग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 0 आवर आणि 0 डिग्री 180 डिग्रीमध्ये सेम फॉर्म्युला यूज होतो. आता एकच उदाहरण साह्याने बघू फक्त आपण. आता बघायचं, 11 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत सांगितलंय. सकाळचे 11 ते रात्रीचे 9, सायंकाळचे 9. मग ते किती तास होतात? तर मग त्यासाठी तुम्हाला 9 मधून 11 वजा करावं लागेल, पण इथं तर 9 छोटा आकडा आहे, मग त्याला 24 तासी घड्याळात कन्वर्ट करून घ्यायचं. त्याचं 21 होतं. 21 मधून 11 केलं, टोटल 10 तास होतात. पण 10 तासामध्ये शून्य स्थिती सांगितली आहे ना, एकमेकावर येतात विचारले ना, तर मग 12 वाजताची स्थिती वजा करावी लागते. याच्यामध्ये 12 वाजलेले आहेत 11 वाजल्यानंतर लगेच, म्हणून 10 तासात 10 वेळा व्हायला हवं होतं, परंतु ते होतं 9च वेळा. ते होतं 9 वेळा. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला ॲक्च्युली हे अँगलचे 5वीला नाही येणार, पण 8वीला येऊ शकतात. तुम्ही पाठ करा, तुमच्या पुस्तकांमध्ये पण दिलेलं आहे, फक्त तुम्हाला आता सरावाची आवश्यकता आहे. आता आपण आज 3 टॉपिक केले कवर, भरपूर डिटेलमध्ये झालं.
आपण कलर क्यूब्स केले, काउंटिंग फिगर केलं, डाईस केलं आणि क्लॉक केलं. तर तुम्ही याचा आणखी सराव करा, व्यवस्थित सराव करा. आपण परत उद्या भेटू. उद्या सर्वांना सुट्टी असेल तर तुम्ही तुमचा तसा मला मेसेज टाका, म्हणजे आपल्याला थोडं लवकर शेड्यूल करता येईल आपली मीटिंग, आणि इतक्या रात्री करायची गरज पडणार नाही आणि थोडं डिटेलमध्ये जास्त वेळ पण घेता येईल. तर ज्यांना खरंच वाटतंय की काही गरज आहे त्यांनी मला मेसेज करा. आपण बघूयात, आपल्याला जास्त वेळ जर घेता आली मीटिंग तर आपण उद्या घेऊयात. तर सर्व विद्यार्थ्यांना शुभरात्री. तुम्ही आता मीटिंग बंद करू शकता. सराव करा, सगळं रिवाईज करा आणि खूप खूप चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. आणि जर माझ्या क्लासमुळे तुम्हाला काही फायदा झाला मेन एक्झाममध्ये तर तो पण मला तुम्ही कळवायचा आहे. आणि सांगितल्याप्रमाणे 7वीचे आणि 4थीच्या मुलांचे डिटेलमध्ये क्लास 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. आपण प्रत्येक गोष्टीचा एकदम स्क्रॅचपासून, एकदम मुळापासून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेणार आहोत. तर सर्वांना पुन्हा एकदा शुभरात्री. उद्या पुन्हा भेटूयात. गुड नाईट.